लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम असते. मागच्या 10 वर्षामध्ये 2 लाख जनतेने जे भोगलं त्याचे रिझल्ट आता बदललेला आहे. जी पार्टी इकडे होती ती इकडे आली, इकडची पार्टी इकडे गेली. समजा आता भारतीय जनता पार्टीला चान्स मिळाला 5 वर्ष, काम केलं, परत निवडून येऊ, नाही तर परत मागे बसू, विरोधात बसू. त्यामुळे माफी मागा, राजीनामे द्या, या गोष्टीला अर्थ नाही. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम आहे. जनता ठरवलं मतदान करताना की 5 वर्ष कोणी काय काम केलं, संपला विषय. ज्यांनी काम केलं ते परत सभागृहात गेले, ज्यांनी नाही केलं तर घरी आले. उमेशजी, एक मिनिट, मला या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. तुम्ही म्हणताय विरोधी आणि सत्ताधारी आता हातात झाडू घेऊन स्वच्छता करता आहेत, पण याआधी ही शहराची तीच अवस्था होती. आता सर्वेक्षणानंतर सगळ्यांना समजलंय की शहराची अशी अवस्था आहे, पण याआधी कुणाला अस्वच्छता दिसली नाही का? का कोणी हातात झाडू घेतले नाही? का कोणी कर्मचारी वाढवले नाही? का कोणी स्वच्छता केली नाही? आता सर्वेक्षणानंतरच सगळ्यांना जाग आली का, असं मला विचारावंसं वाटतं. तुम्हाला दुर्दैवानं हा आमच्या शहरावर आलेलं जे संकट आहे किंवा दाग म्हणता येईल, यात राजकारण केलं जात आहे. खरं म्हटलं जे हा राजकारणाचा मुद्दा नाहीच, हा आपल्या शहराच्या अस्मितेचा विषय आहे. परंतु दुर्दैवाने याला राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. हा पापी, तो पापी, याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे घडलं, हे विषय घेऊ नयेत. ह्या शहराची जी सत्य परिस्थिती आहे आणि जी सत्य परिस्थिती होती किंवा आज आहे किंवा भविष्यात काय असेल, त्या संदर्भात जर सकारात्मक विचार झाला तर निश्चितपणे या शहराचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहत नाही. परंतु ह्या शहराला एक आणखी मोठं पाप जर म्हटलं असेल तर राजकारणाचं पाप आहे. इथं प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातनं बघितली जाते. मला असं वाटतं राजकीय चष्म्यात हा विषय बघू नये, हा सामाजिक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. या शहराचा अस्मितेचा विषय आहे. या शहर स्वच्छ राहायला पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे, सत्ताधारी असो तो विरोधक असो, ह्या सर्वे आल्यानंतरच सर्वांना ही जाग येते. यापूर्वी कोणाला ही जाग आली नाही, हे आम्ही कबूल करू. डॉक्टरांनी आता काहीतरी बोललं ते की काय काम आणि काय हे ते, मग मला डॉक्टर नेमके सामाजिक कार्यकर्ते म्हणून आले आहे का एखाद्या पक्षाचं प्रतिनिधित्व प्रतिनिधी आले आहे हे मला कळत नाही. एका बाजूने बोलताय आम्ही शहरासाठी बोलतो आहे, पक्षाचे पदाधिकारी असतानाही शहरासाठी बोलतोय, तुम्ही एका पक्षाचं प्रतिनिधित्व करायला इथे आले आहेत का? यापूर्वी तुमची मी एक प्रोफाईल मी चेक केलंय, तुमचं फेसबुकलाही पाहिलं आणि सगळं केलंय की यापूर्वी तुम्ही शहरासाठी आंदोलन करायचे, परंतु तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये आता काही ऍक्टिव्हिटी तुमच्या मंडावल्या आहेत. त्याचा मेसेज पण आला होता, मी रिप्लाय दिला तुम्हाला की माझी परीक्षा चालू आहे. 3 महिन्यामध्ये जर तुम्ही आंदोलन करायला प्रश्न मी यांना विचारला, तुम्हाला नाही. 3 महिन्यामध्ये त्यांना कुठला अजून आम्हाला याचा अर्थ ही आतली युती दिसून येते. नाही, मला ते त्यांनी सांगावं, मला काय म्हणायचंय किंवा तुम्ही बघावं. त्यांचं प्रेम आहे, त्यांच्या मोठे बंधू आहे, त्यांचा विषय शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास. डॉक्टर साहेब, तुम्ही वारंवार भाजपा बोलले, मी पक्षाच्या संदर्भात नाही बोलणार, परंतु तुमचे मला वाटतं कदाचित माझं कधी थोडाफार कमी जास्त अभ्यास असू शकतो किंवा कमी जास्त माहिती असू शकते. 121 क्रियाशील सभासद तुमचे मला वाटतं भाजपचे आहेत. त्याच्यापैकी 121 पैकी एक क्रियाशील सभासद जेव्हा बनवला जातो की ज्याला 100 असे सामान्य सभासद वगैरे असतात, तेव्हा अशी ही प्रक्रिया वगैरे आहे असं मला प्रश्नच येत नाही. मला सगळ्याच पक्षाबद्दल बोलूया. त्याच्यामुळे माझं काय मत आहे की तुमचे एवढे जे आहे एकूण असं जर ठरवलं तर कमीत कमी 1000 सभासद तुमच्या आतापर्यंत सफाई अभियानामध्ये आले पाहिजे होते, पण कुठे काही दिसत नाहीये. सामाजिक संस्थांच्या याच्यामध्ये अभियान चाललंय, त्याच्यात घुसखोरी करतायत आणि भाजपाचे कुठे क्रियाशील सभासद मला काही दिसत नाही. तुम्हाला सरकार भाजपाचं फक्त विरोधाच्या चष्म्याचं बघताय. जर त्या दिवशी ते अभियान बघितलं असतं अजिबात तुम्हाला त्या लक्षात आलं असतं. नीतू पाटील अशी भूमिका का घेतात त्याच्या मागचं माझ्याकडे कारण आहे की पहिल्यांदा त्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून गळ घातली होती, ती पूर्ण झाली नाही. कदाचित पुढच्या आशेवर ते आहे म्हणून शांत राहत असते. त्यांच्यासारखा 2 मिनिटं या ठिकाणी मी दादांना उत्तर देऊ इच्छितो की तसल्या आशेवर काही राहिलेलो नाहीये आणि नाही पण नाही तर मला तुमच्याकडनं ऑफर आली होती, तुमच्या राष्ट्रवादीकडनं. कशी? की आमच्याकडे तिकीट घ्या.
केव्हा अहो निवडणूक तुम्ही जिंकल्याच्या नंतरचा विषय आहे. नाही हो. स्वीकृत नगरसेवक पद केव्हा मागितलं तुम्ही? सांगतो मी तुम्हाला त्याचं- केव्हा मागितलं? निवडणुकीनंतर. मला असं तुम्ही दिशाभूल वाटतं नका करू सर. की मुद्दा भरकटतोय. मुद्दा भरकटतोय. कचऱ्यावरून राजकारणावर येण्यापेक्षा राजकारणावरून कचऱ्यावर केलेलं कधीही चांगलं राहील. तर आपण हा विषय भुसावळ नगर